नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजची सुरुवात सकाळी झाडांना पाणी घालून आणि झाडांची जरा मशागत आणि खत वगैरे पण घातलं, कारण आता उन्हाने झाडं खूप म्हणजे पानं पण पिवळे होत असतात आणि झाडांना म्हणजे पोषण मिळत नाही. उन्हामुळं खूप ते वाळत असतात, म्हणून त्यांना कायम त्यांची मी मशागत वगैरे करत असते सकाळी. रोज संध्याकाळी मी 6 वाजता पाणी घालते, पण आज मला सकाळी लवकर पाणी घालायचं होतं आणि फुलं पण भरपूर आलेली होती, फुलं पण काढायची होती. आणि हे चाफ्याच्या झाडाला आत्ता फुलं येत असतात बघा उन्हाळ्यात मला. आणि हे शमींचं झाड आहे, हे सगळं आता उन्हानं वाळायला लागले. मी वरती पत्रात टाकलेलं आहे, तरी पण ऊन लागायचं तसं लागतं, एवढं भयानक ऊन आहे. आणि हे कोरफड पण की नाही उन्हामुळं असा लालसर कलर पडला आहे त्याचा. चाफ्याची फुलं, परत गोकर्णाची फुलं, पण आत्ता जास्त गोकर्णाची येत नाहीत, पण गोकर्णाची फुलं त्यांनी सगळे काढलीत. खाली आले. हे मुलगीनं सगळे अशी सिस्टीम काय काय करून ठेवले तिनं, कारण तिला हे आता अभ्यासासाठी तुम्हाला कळालंच असेल कोणती एक्झाम देणार आहे ती. UPSCची एक्झाम देणार आहे आणि आता 25 तारखेला पेपर आहेत तिचे. आणि तिनं तिकडून आणलेली ते भांडी वगैरे सगळी घासली आणि ते सगळं भरून ठेवलं, कारण मला ते जे गोष्टी लागतच नाहीत. कारण मी माझ्याकडं आता ज्या भांडी वगैरे एवढे आहेत की नाही, मी 2 पोती तर मी ते बांधूनच ठेवलेत, कारण ते सारखं घासायचं. आणि भाड्याच्या घरात कसं असते, सगळं आपण मांडून काही ठेवू शकत नाही. सगळं मी जितकं लागते तेवढंच म्हणजे वरती गरजेपुरतं ठेवलेलं आहे आणि बाकी सगळं मी पॅक तसंच बांधून पोत्यात ठेवलेलं आहे. कारण ते काढून आपण वरती लावून करणार काय, धुळणा पडणार, सारखं घासा काढा. त्यापेक्षा मी घासून स्वच्छ पुसून वगैरे वाळवून ते मी पोत्यात तशीच भरून ठेवल्यात, ती काढलेलीच नाहीत. आणि रोजच्या रुटीनप्रमाणे गरम पाणी वगैरे घेऊन झाल्यानंतर काय केलं, बदाम मी असेच खाल्लेत ना. मग मुलगी म्हणाली, नको मम्मा तसं तू करूस, तू रात्री ते भिजत घाल आणि सकाळी उठून दे, तर ते पाणी पण पी आणि ते पण खा. मग ते ड्रायफ्रूट जे होते ते मी सकाळी भिजत घातलेत आणि मग खाल्लेत. आणि हे मुलगीचं आहे हे नाश्ता, ते तिनंच बनवलेलं. सगळ्या भाज्या वगैरे काय काय उकडून घेतल्या, मग त्या सगळ्या फ्राय करून घेतल्या. आणि हे सत्तू का सरबत म्हणजे आपलं फुटाण्याची डाळ असते त्याचं ते पावडर मिळते आपल्याला ब्लिंकिटवर, आणि ते ताकात टाकून ते तिचाच नाश्ता होता आणि मुलग्याचा नाश्ता हा. त्यामुळे मला हे 3 सगळं करावं लागतं. हे मुलग्यासाठी मी केलेलं होतं चिकन 65. आणि दुपारच्या जेवणात सगळ्यांना मसूरची डाळ बनवलेली होती. मसूरची डाळ बनवताना मी ती जे कांदा टोमॅटो टाकल्यानंतर जे लाल मी चटणी टाकले, ती ह्याची चटणी आहे, आपली लसूण चटणी आहे. म्हणजे आपल्या लाल मिरच्या भिजत टाकून एक गरम पाण्यात 1 तासभर तर ते लाल मिरच्या तशाच ठेवायच्या. लाल मिरच्या भिजत घालायच्या, मग त्यामध्ये काढल्यानंतर बाहेर लसूण टाकायचा भरपूर प्रमाणात आणि ते दोन्ही मिक्सरला जिरे टाकून बारीक करायचं. आणि त्यानंतर तेल, भरपूर प्रमाणात तेल टाकून ते लसूण मिरची आणि आपलं मीठ हळद वगैरे सगळं घालून मिक्स करून तशी चटणी बनवून ठेवलेली. म्हणजे भाजीत वगैरे घालायला आपल्याला अर्जंट, किंवा आपल्याला जर टेस्टी असे चटपटीत जर भाजी करायची असेल तर ती चटणी मी टाकतो आहे. एरवी रोज मी जेवणात बघत असता मी कुठलाही म्हणजे अशा चटण्या वगैरे टाकत नाहीत, कधीतरी टाकायचं. आणि आज मी हा आजचा व्हिडिओ जो बनवला आहे तो मी म्हणजे रोजचं रुटीनमध्येच बनवलेला आहे. आणि आजचा पण व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.